आज आपण हिरवे मूग आणि तांदूळ यापासून अगदी कुरकुरीत असा डोसा आणि ते आपण त्याच्यासोबत खाण्यासाठी ओल्या नारळाची चटणी बनवलेली आहे। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। त्यासाठी इथे मी 1 वाटी मूग आणि 1 वाटी तांदूळ रात्रभर भिजत ठेवलेले होते। तुम्ही 5-6 तास जरी भिजवले तरी देखील चालेल। इथे तांदूळ कोणताही वापरला तरी देखील चालेल, फक्त इंद्रायणी तांदूळ वापरू नका। इथे या वाटीने मी 1 वाटी मूग आणि 1 वाटी तांदूळ रात्रभर भिजवलेले होते। आता हे सर्व तांदूळ आणि मूग इथे आपण एका चाळणीवर काढून घेणार आहोत, जेणेकरून यातील पाणी निघून जाईल आणि हे मिश्रण वाटत असताना ते पातळ होऊ नये यासाठी यातील पूर्ण पाणी मी नितळून घेतलेले आहे। आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण डाळ तांदूळ काढून घेणार आहोत। इथे डाळ तांदूळ मी काढून घेतलेले आहेत। त्यामध्ये 2 हिरव्या मिरच्या, 1 इंच आल्याचा तुकडा आणि 5-6 लसणाच्या पाकळ्या टाकलेल्या आहेत। आता आपण अगदी थोडंसं 4-5 चमचे पाणी टाकून आपण हे मिश्रण छान असं बारीक वाटून इथे आपण घेणार आहोत। इथे तुम्ही बघू शकता आपण छान बारीक असं मिश्रण हे वाटून घेतलेलं आहे। आता यामध्ये मी चवीप्रमाणे मीठ टाकलं आणि थोडंसं अगदी मिक्सरच्या भांड्यामध्ये 4-5 चमचे पाणी टाकून आपण हे मिश्रण छान एकजीव करून घ्यायचं आणि 2-3 मिनिटं आपण एकसारखं ह्याला फेटून घेणार आहोत। थोडंसं मिश्रण घट्ट वाटत आहे, त्याच्यामुळे मी आणखीन 2-3 चमचे यामध्ये पाणी टाकून घेतलेलं आहे। इथे तुम्ही बघू शकता आपलं छान असं मिश्रण डोसे करण्यासाठी तयार झालेलं आहे। इथे आपण एक चटणी बनवणार आहोत। त्यासाठी मी अर्धी वाटी ओल्या नारळाचे तुकडे घेतलेले आहेत। त्यामध्ये पाव वाटी इथे मी डाळवर टाकलेले आहेत। आता आपण त्यामध्ये 4-5 लसणाच्या पाकळ्या, 1 इंच आल्याचा तुकडा, ही 1 हिरवी मिरची आणि थोडीशी कोथिंबीर पाणी टाकून छान अशी आपण इथे चटणी वाटून घेणार आहोत। यामध्ये मी चवीप्रमाणे मीठ आणि थोडासा 1 चमचा दही देखील यामध्ये टाकला आहे। तुम्ही दह्याऐवजी चिंचेचा तुकडा जरी टाकला तरी देखील चालेल। इथे आपण छान अशी चटणी वाटून घेतलेली आहे। आता आपण त्याला फोडणी देणार आहोत। त्यासाठी इथे मी फोडणी पात्रात 1 पळी तेल गरम करून घेतलं, त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी टाकली आणि 5-6 कढीपत्त्याची पाने टाकलेली आहेत। आता छान असा आपण तडका या चटणीला देणार आहोत। इथे तुम्ही बघू शकता अगदी छान मस्त चवीची आपली डोस्यांबरोबर खाण्यासाठी चटणी तयार झालेली आहे। आता आपण डोसे बनवणार आहोत। त्यासाठी गॅसवर मी इथे एक पॅन छान कडकडीत गरम करून घेतला आहे। त्यावर थोडंसं पाणी शिंपडायचं आणि एखाद्या कॉटनच्या कपड्याने पुसून घ्यायचं, त्यामुळे तवा छान असा मेंटेन होतो। इथे थोडंसं अगदी बॅटर टाकले मी पळीच्या मदतीने आणि छान एकसारखं एकाच दिशेने आपण फिरवून घेणार आहोत। इथे तुम्ही बघू शकता आपण सोडा, दही काहीही वापरलेलं नाही, तरी देखील आपल्या डोस्यांना छान अशी जाळी इथे आलेली आहे। 1-2 मिनिटं छान असं आपण एका बाजूने इथे डोसा भाजून घेणार आहोत। तुम्ही बघू शकता छान असा रंग आपल्या डोशांना आलेला आहे। पहिलाच डोसा आहे तरी देखील इथे आपला डोसा तव्याला चिकटत नाही, अगदी कुरकुरीत असा आपला डोसा इथे तयार झालेला आहे। आता याच पद्धतीने आपण आणखीन एक डोसा इथे करून घेणार आहोत। त्यासाठी मी पळीने 1 पळी मिश्रण तव्यावर टाकून घेतलेला आहे आणि अगदी हलक्या हाताने आपण छान असं मिश्रण फिरवून घेणार आहोत। अगदी पातळ कुरकुरीत असे डोसे तयार होतात। तुम्ही इथे बघू शकता आपला दुसरा डोसा देखील छान असा इथे तयार झालेला आहे। या डोस्यांना छान असा रंग देखील येतो आणि अगदी कुरकुरीत असे तयार होतात। मुलं भाजी खायचा कंटाळा करतात, अशा वेळेला तुम्ही प्रोटीनयुक्त छान असा हा डोसा तयार करून देऊ शकता। अगदी डब्याला नेण्यासाठी किंवा सकाळी नाश्त्यासाठी तुम्ही या पद्धतीने डोसे बनवू शकता। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।